नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये मी डॉक्टर उत्कर्ष अजित कौटणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा. अगदी फर्स्ट डे पासून तुम्हाला हे रिपीट सांगावं लागतंय की व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. एनर्जी एक्सचेंज कशी होईल जर तुम्ही व्हिडिओज ऑन नाही केलात तर? जर तुम्ही व्हिडिओज ऑन नाही केला तर एनर्जी एक्सचेंज कशी होईल? पॉसिबल आहे व्हिडिओ ऑन नाही केला तर एनर्जी एक्सचेंज होण्यासाठी? आज आपण काय शिकणार आहोत? आपल्या शरीरातील 7 चक्र जे आपले एनर्जी पॉइंट आहेत, त्या एनर्जी पॉइंट बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ठीक. तर सगळे रेडी आहेत आपल्या शरीरातील 7 चक्र जाणून घेण्यासाठी? सगळे रेडी आहेत? थंब दाखवा, थंब दाखवा. रेडी आहेत तर आता बघा की आपलं शरीर 72,000 नाड्यांपासून बनलेला, बरोबर आहे? आणि आपल्या शरीरामध्ये 7 मुख्य चक्र आहेत. ओके. आणि या 7 चक्रांवर आपल्या ऋषीमुनींनी देखील काम केलेलं आहे. तर आज आपण त्या 7 चक्रांवर काम करणार आहोत. ओके. का महत्वाचे 7 चक्र ते आधी आपण समजून घेऊया आणि नंतर आपण 7 चक्र कोणती आहेत ते बघूया. ओके. आता बघा की एखाद्या व्यक्तीला जर कसं तरी होतंय किंवा ब्लॅक मॅजिक होतोय किंवा सायकिक अटॅक सारखा प्रॉब्लेम होतोय, तर काय समजायचं की त्या व्यक्तीचा सगळ्यात पहिला ऑरा कमजोर आहे. ओके. तुमचा जर ऑरा कमजोर असेल तर काय होईल, तुमच्या 7 चक्रांवर डायरेक्ट इफेक्ट होतो. आपण ऑरा म्हणजे काय हे देखील आज शिकणार आहोत. पण त्याआधी जे सांगते तुम्हाला की जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग राहिला तर काय होईल, तुमचं 7 चक्र स्ट्रॉंग राहतील आणि जर तुमचे 7 चक्र स्ट्रॉंग राहिली तर तुम्हाला अगदी तुम्ही स्वस्त मस्त जबरदस्त आयुष्य जगणार. ओके. तर आता ही 7 चक्र कुठचे आहेत, कुठे स्थित आहेत हे आपण वन बाय वन बघू. तर तुम्हाला स्क्रीन दिसते माझी? सगळ्यांना स्क्रीन दिसते व्यवस्थित? स्क्रीन दिसते का? ओके. तर 7 चक्र कुठचे आहेत? तर पहिलं आहे, आता बघा की जेव्हा आपण चक्र बॅलन्स करतो, ओके, आणि निगेटिव्हिटी काढतो, अशा 2 गोष्टी असतात की आपण एकदा चक्र बॅलन्स करतो किंवा चक्रांमध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर ते रिमूव्ह केल्या जातात. तर चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण खालून वर असं चक्र बॅलन्स करतो आणि जेव्हा आपल्याला निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची असते तेव्हा वरून खाली या प्रकारे आपण निगेटिव्हिटी रिमूव्ह करतो. आता ती निगेटिव्हिटी रिमूव्ह कशी करायची? जर तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारावर आपल्याला रूट कॉजवर कसं वर्क करायचं हे तुम्हाला सेकंड लेव्हलवर शिकवलं जातं. ओके. तर आपल्याला जर 7 चक्र चार्ज करायची असतील, पॉझिटिव्ह ऊर्जा जर प्रोव्हाईड करायची असेल तर रूट चक्रापासून क्राउन चक्रापर्यंत म्हणजे खालून वर हा क्रम असतो आणि जर तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर वरून खाली या प्रकारे आपण निगेटिव्हिटी रिमूव्ह करत असतो. ओके. आता जसं बघा की बाळ जन्माला येते, तुम्ही बघितलं असेल की जेव्हा लहान बाळ जन्माला येतं तेव्हा काय होतं की त्याची टाळू मऊ असते, असते की नाही? लहान बाळाची टाळू जी आहे ती मऊ असते, तर त्याला काय म्हणतात, क्राउन चक्र असं म्हटलं जातं आणि हेच आहे आपलं प्राण ऊर्जेचं केंद्र. आता तुम्ही बघितलं असेल काही वेळा की जेव्हा असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्ती जेव्हा ध्यानधारणेमध्ये असते किंवा या जे काही तुम्ही मेडिटेशन वगैरे करता तेव्हा त्या व्यक्तीचं क्राउन चक्र जे आहे हे ऍक्टिव्हेट होतं आणि त्या व्यक्तीचा जो मृत्यू म्हणजे जो प्राण क्राउन चक्रातून जातो. अदरवाईज काय होतं, बऱ्याच वेळी तुम्ही बघितलं असेल की एखाद्या व्यक्तीचे डोळे उघडे आहेत, एखाद्या व्यक्तीचं तोंड उघडं आहे. तर असं का होतं? तर त्या व्यक्तीचा जो प्राण आहे तो त्या मार्गाद्वारे गेलेला असतो. ओके. तर आपण वन बाय वन सगळी चक्र समजून घेणार आहोत. तुम्हाला लोकेशन सांगते की हे आहे रूट चक्र जे लाल कलरचं आहे. 2 नंबर आहे सॅक्रल चक्र, हे ऑरेंज कलरचं असतं. 3 आहे सोलार प्लेक्सस चक्रच म्हणजे मणिपूर चक्र. या चक्राचा कलर आहे येलो. हार्ट चक्र ज्याला हृदय चक्र असं देखील म्हटलं जातं. ह्याचा कलर आहे ग्रीन. नंतर आहे थ्रोट चक्र आपल्या गळ्याच्या इथे स्थित आहे. याचा कलर आहे स्काय ब्लू कलर. थर्ड आय चक्र आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये. याचा कलर आहे ब्लू कलर आणि हे आहे पर्पल कलरचं क्राउन चक्र. ओके. तर प्रत्येक चक्र आता आपण वन बाय वन समजून घेणार आहोत.
पहिलं चक्र कुठचं तुम्हाला सांगितलं, जेव्हा चक्र आपण बॅलन्स करतो तेव्हा आपण रूट चक्रापासून राहून चक्रापर्यंत या चक्रांवर वर्क करत असतो. बरोबर आहे. तर आता रूट चक्र जे लाल कलरचं आहे मणक्याच्या तळाशी स्थित आहे. ओके, आपल्या माकड हाडाच्या तिथे स्थित आहे. याचं तत्व जे आहे हे पाच पृथ्वी तत्व. तुम्हाला माहिती आहे आपलं शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे. मग रूट चक्राचं तत्व कोणतं आहे, तर अर्थ म्हणजेच पृथ्वी तत्व. रंग आहे लाल, बीजमंत्र आहे लम आणि मुख्य कार्य काय याचं, सुरक्षितता, स्थिरता, ग्राउंडिंग, जीवनशक्ती. आता ऋटचक्र असंतुलित आहे हे कसं समजतं, तर भीती वाटते, असुरक्षितता वाटते, आत्मविश्वास कमी होतो, आर्थिक अस्थिरता जाणवते किंवा पायांमध्ये कमजोरी. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता, तर हाडां रिलेटेड जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, बोन्स रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतील, तर तुमचं ऋतचक्र इम्बॅलन्स आहे. आता घरामध्ये तुम्ही काही लोक बघितली असतील, की अगदी स्वतःला पाणी पाहिजे तर तुम्ही दुसऱ्यांना सांगणार. स्वतःचा मोबाईल चार्जिंगला लावलेला असेल, तर तो चार्जिंग वरून जर तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला ती व्यक्ती जरी लांब असेल, तरी त्या व्यक्तीला तुम्ही बोलवून घेणार, त्याला सांगणार, की तो मोबाईल माझा जरा दे. किती जण सांगतील, की तो रिमोट तिथे ठेवलेला आहे, तो जरा रिमोट दे. 4 पावलं चालून जायचं असतं, पण ते काम देखील त्या व्यक्तीकडून होत नाही. म्हणजेच काय, तर त्या व्यक्तीचं ऋटचक्र इम्बॅलन्स आहे. मग हे संतुलित कसं करायचं? तर ध्यान, लाल रंगाचा वापर तुम्ही करू शकता. विदाऊट चप्पल तुम्ही चालू शकता किंवा लम. YouTubeवर लम ह्या जो काही शब्द आहे त्याचा जप लम, लम असं तुम्हाला YouTubeला हे मिळतो व्हिडिओ किंवा ऑडिओ मिळेल ते तुम्ही ऐकू शकता. अदरवाईज रेकी हिलिंग. रेकी हिलिंगने देखील तुम्ही तुमचं चक्र बॅलन्स करू शकता. नेक्स्ट आहे सॅक्रल चक्र. हे नाभीच्या 3 बोटं खाली. ओके. तत्व आहे याचं जल तत्व. रंग आहे केशरी, बीजमंत्र आहे व. आता याचं मुख्य कार्य काय, नाभीच्या 3 बोटं खाली म्हणजेच काय, प्रजनन संस्थेशी रिलेटेड आहे. जसं काही लोकांना मुलं होत नाहीयेत, पीसीओडी सारखा प्रॉब्लेम आहे, किडनी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, युटेरस रिलेटेड प्रॉब्लेम आहे. जे काही मुलं होत नाही या रिलेटेड प्रॉब्लेम असतील किंवा किडनी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर समजायचं सॅक्रल चक्र इम्बॅलन्स आहे. ओके. मग याचं मुख्य कार्य काय आहे, तर भावनांचे संतुलन, सर्जनशीलता, संबंध आणि आनंदाची भावना. असंतुलित असेल तर कसं समजायचं, तर मूड स्विंग होतात, सर्जनशीलता कमी होते. ओके. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होतात आणि सतत आपण काहीतरी चुकतोय, सतत अपराधीपणाची भावना तुमच्यामध्ये निर्माण. मग हे संतुलन कसं करायचं, तर पाण्याजवळ जास्तीत जास्त वेळ घालवा. कारण याचं तत्व काय आहे, जलतत्व म्हणजेच वॉटर. ओके. डान्स, क्रिएटिव्ह वर्क करू शकता तुम्ही. त्याचं जप करू शकतात. वम हा जो त्याचा बीजमंत्र आहे त्याचा जप करू शकतात आणि रेकी हिलिंग. ज्यांना मुलं होत नाहीयेत त्यांच्यासाठी सॅक्रल चक्र जर तुम्ही बॅलन्स केलं, रोज त्यावर वर्क केलं तर 100% रिझल्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की पीसीओडी सारखा प्रॉब्लेम रिकव्हर झालेला आहे. त्यांना तुम्हाला माहिती आहे की आज 10 पैकी 8 ते 9 महिलांना पीसीओडी आहे. पीसीओडी म्हणजे काय? तर रेग्युलर पाळी न येणं. बरोबर आहे. मेन्स्ट्रुअल सायकलचे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे मुलं व्हायला प्रॉब्लेम झालेले आहेत. मग त्यावर वर्क करायचं असेल तर सॅक्रल चक्र बॅलन्स करायचं आहे. नेक्स्ट आहे सोलार प्लेक्सिस चक्र. सोलार प्लेक्सिस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र, जे आपल्या नाभीच्या 3 बोटं वर आहे. आता याला काय म्हटलं जातं सोलार प्लेक्सिस चक्रला? तर माणसांच्या इच्छांचं चक्र म्हणजेच सोलार प्लेक्सिस चक्र. असं का म्हटलं जातं? तर आपण जाणून घेऊया. या चक्राचं स्थान आहे नाभीच्या थोडं वर. तत्व आहे अग्नितत्व. रंग आहे पिवळा. बीजमंत्र आहे रम. याचं मुख्य कार्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि पचनशक्ती. डायबिटीज पेशंट क्युअर करतात स्वतःचा डायबिटीज. विदाऊट मेडिसिन जीवन जगत आहे. त्याचं कारण आहे सोलार प्लेक्सिस चक्र ते जे आहे संतुलित करत आहे. ओके. आता मणिपूर चक्र हे नाभीच्या 3 बोटं वर स्थित आहे. पोट, लिव्हर, पित्ताशय यांना नियंत्रित करण्याचं काम. त्याचबरोबर पॅनक्रियास, जे पॅनक्रियास आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रिलीज करतं. ओके. तर त्या पॅनक्रियासला बॅलन्स करण्याचं काम कोण करतं? सोलार प्लेक्सिस चक्र. आता बघा की काही जणांना एक्झामला जाताना पोटात गोळा आल्यासारखं वाटतं. बरोबर आहे?
कधी कधी तुम्हाला माहित असेल की मुलं एक्झामला जातात पण त्यांच्या आईलाच पोटात गोळा आल्यासारखं वाटतं. तर तेव्हा देखील तुम्ही जर सोलार प्लेक्सस चक्र जर बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलात किंवा रम हा जर तुम्ही मंत्र ऐकला तरी देखील तुम्हाला तुमचा जो काही इम्बॅलन्स आहे तो बॅलन्स होणार आहे. म्हणजेच काय, तर पोटात गोळा आलेला आहे, ती भीती वाटायचं कमी होणार. असंतुलित असेल तर कसं ओळखायचं, तर आत्मविश्वास कमी होतो. पचनसंस्था जी आहे, ती पचनसंस्था अ, अनियमित होते. म्हणजे पचनसंस्थे रिलेटेड प्रॉब्लेम होतात. राग, चिड काम अपूर्ण सोडणं, या प्रकारचे प्रॉब्लेम होतात. असंतुलित असतील तर त्याचे संतुलन करण्यासाठी उपाय काय, तर सूर्यप्रकाशामध्ये राहणं, दीपज्योती ध्यान, रम हा उच्चार करायचा आहे आणि रेकी हिलिंग. ओके. नेक्स्ट आहे, आता अग्नितत्व जे आहे, अग्नितत्व असंतुलित असेल तर स्किन डिसीज होतात. डायजेस्टिव्ह सिस्टम रिलेटेड प्रॉब्लेम होतात. ओके. त्यामुळे काय करायचंय, व्हॉमिटिंग, डायरिया सारखा जर प्रॉब्लेम असेल, डिसेंट्री जर होत असेल, तर समजायचं की तुमचं मणिपूर चक्र इम्बॅलन्स आहे. मग झोपताना देखील तुम्ही रम रम हे जे उच्चार आहे ते तुम्ही ऐकू शकता. YouTubeवर खूप छान व्हिडिओज आहेत. ओके. नेक्स्ट काय आहे, तर हार्ट चक्र. हार्ट चक्र म्हणजेच आपलं हृदय चक्र. छातीच्या मध्यभागी स्थित आहे. तत्व आहे वायू तत्व, रंग आहे हिरवा, बीजमंत्र आहे य. याचं मुख्य कार्य काय, तर प्रेम, करुणा, क्षमा आणि भावनिक संतुलन. आता नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे. 20-20 वर्ष संसार करूनही आज काही लोक डिव्होर्स पर्यंत पोहोचतात. मग असे प्रॉब्लेम व्हायलाच नको, यासाठी जर तुम्ही हार्ट चक्र बॅलन्स केलं तर नक्कीच तुमच्या नात्यांमध्ये खूप प्रेमळ वातावरण निर्माण होईल. घरामध्ये, कुटुंबामध्ये, सगळ्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये एक प्रेमाची भावना निर्माण होईल. एक करुणा तुम्हाला, अगदी व्यक्तींबद्दलच नाही तर सजीव प्राणी असतील, वनस्पती असतील, यांच्याबद्दल देखील तुम्हाला करुणा वाटेल. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर त्रास दिला असेल, त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात खूप राग असेल, तरी देखील तुमच्या मनामध्ये क्षमा करण्याची भावना निर्माण होणार आहे. आता असंतुलित असेल तर कसं ओळखायचं, तर एकाकीपणा, दुखावलेपणा किंवा एखाद्या व्यक्तीला माफी न देणे किंवा तुमच्या नातेसंबंधांमध्ये अडचण. संतुलित कसं करायचं, तर हृदय ध्यान म्हणजेच काय, यम हा बीजमंत्र तुम्हाला उच्चारायचा आहे. कृतज्ञता, तुमच्याकडे जे काही चांगलं आहे त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ग्रीन ग्रीन कलर तुम्ही जास्तीत जास्त यूज करू शकता किंवा रेकी हिलिंग. नेक्स्ट आहे थ्रोट चक्र. थ्रोट चक्र हे आपल्या गळ्याच्या मध्यभागी स्थित आहे. घशाच्या मध्यभागी स्थित आहे. तत्व आहे आकाश तत्व. रंग निळा, बीजमंत्र ह. मुख्य कार्य काय, आता बघा की जे एजेड पर्सन आहेत किंवा जे ज्यांचे पार्टनर नाही आहेत या जगामध्ये, त्या व्यक्तींना तुम्ही कधी बघितलं की ते कंटिन्यू फोकस असतात, बरोबर आहे? किंवा त्यांच्या घशामध्ये काहीतरी अडकल्यासारखं त्यांना जाणवतं. जाणवतं असं कधी बघितलंय तुम्ही? असं का होतं, की जे व्यक्ती एजेड असतात किंवा त्यांचे लाईफ पार्टनर त्यांच्याबरोबर नसतात, तर त्याचं कारण आहे, की त्यांचं थ्रोट चक्र इम्बॅलन्स आहे. आणि हा जो प्रकार जास्त कोणामध्ये आहे? थ्रोट चक्र इम्बॅलन्स जास्त कोणाचं असतं? तर पुरुषांचं. कारण की बायकांना जन्मसिद्ध हक्क दिलेला आहे. जे काय असेल ते बडा, 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 बडा करून एकदा ते आपल्या घशातून तुम्ही, कोणही असेल, तुमचे फ्रेंड असेल किंवा तुमचे मिस्टर असतील, आपण सगळं सांगून मोकळं होतो. होतो की नाही? त्यामुळे जास्त हा प्रॉब्लेम महिलांमध्ये नसतो. जास्तीत जास्त प्रॉब्लेम पुरुषांमध्ये असतो. कारण की ते व्यक्त होत नाही. त्यांच्यामध्ये किती दुःख असलं, तरी ते व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचं थ्रोट चक्र इम्बॅलन्स असतं. ओके? तर याचं बीजमंत्र हम आहे. आता मुख्य कार्य काय आहे? तर संवाद. बघा इथे सांगितलेलं आहे संवाद. पण आज फॅमिलीमधला, नवरा-बायकोमधील किंवा कुठच्याही नात्यामधला संवादच कमी झालेला आहे. त्याचं कारण काय? आता प्रत्येकाकडे एक छोटंसं पिल्लू आहे, जे कायम सगळेजण असं करत बसतात. अगदी तुम्ही महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा डिनरला जाता, बरोबर आहे. पण तुम्ही आता सत्यस्थिती बघा, की तुम्ही डिनरला बसलात तुमच्या टेबलवर, अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत तुम्ही तिथे चांगले क्षण तुमचे घालवण्यासाठी जाताय. तुमचं काही डिस्कशन असेल तर ते करण्यासाठी जाताय. बरोबर आहे? पण जेव्हा तुम्ही जेवणाला बसता तेव्हा काय होतं? प्रत्येक जण आपापला मोबाईल घेऊन ऑर्डर येईपर्यंत काय करताय?
मोबाईल घेऊन बसते. बरोबर आहे, सत्य घटना आहे ही. मग काय होतं? संवाद कुठेतरी संपलेला आहे. सत्य बोलणं किंवा अभिव्यक्ती क्षमता ही कमी झालेली आहे. मग असंतुलित लक्षणं काय तर आपले विचार बोलता न येणं, बोलण्याची भीती वाटणं किंवा घसा. आता ज्यांना थायरॉइड आहे, त्यांनी थ्रोट चक्र बॅलन्स करायचं आहे. ओके. संतुलित कसं करायचं तर जर्नलिंग. आता बघा जर्नलिंग का? जर्नल म्हणजे काय? तर एक डायरी घ्या किंवा एक नोटबुक घ्या आणि त्या नोटबुकमध्ये तुम्हाला जे व्यक्त करायचं, जे व्यक्त तुम्ही तुमच्या मिस्टरांबरोबर करू शकत नाही, तुम्ही तुमच्या वाईफ बरोबर करू शकत नाही, तुमच्या मुलांबरोबर करू शकत नाही. तुम्ही कोणालाच एखादी गोष्ट ती सांगू शकत नाही. ती गोष्ट लिहून काढायची म्हणजे तुमचं मन काय होतं? हलकं होतं. तुमचं थ्रोट चक्र बॅलन्स होतं. किंवा तुम्ही गाणं म्हणू शकता जे तुम्हाला आवडतं ते. निळा रंग तुम्ही परिधान करू शकता किंवा हम हे बीजमंत्र आहे. या बीजमंत्राचा तुम्ही कायम उच्चार करू शकता. आणि लास्ट आहे रेकी हिलिंग. नेक्स्ट आहे थडाय चक्र. थडाय चक्राला काय म्हटलं जातं? शिवजींचा तिसरा डोळा. शंकर जे देव आहेत त्यांचा तिसरा डोळा असं म्हटलं जातं. कारण की हे आपल्या भुवयांच्या मध्ये स्थित आहे. तत्व आहे प्रकाश, रंग जांभळा किंवा निळसर असतो. बीजमंत्र आहे ओम. याचं मुख्य कार्य अंतर्ज्ञान. आता बघा, मी तुम्हाला काल शेअर केलं होतं, की माझ्या वडिलांचा तो शेवटचा दिवस, की त्या दिवशी मला असं जाणवलं, की आज मी जागी राहिलेच पाहिजे. कशामुळे शक्य झालं? का असं मला अंतर्ज्ञान आलं किंवा का असं मला आधीच समजलं? जसं-जसं तुम्ही 7 चक्रावर प्रॅक्टिस कराल, तसं-तसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आधी घडणाऱ्या गोष्टी, त्याची जाणीव तुम्हाला आधीच होईल. म्हणजे पुढे जर एखादी गोष्ट घडणार असेल, तर त्याची जाणीव तुम्हाला आधीच होईल. जर तुम्हाला तुमच्याबद्दल किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सबद्दल जर एखादी वाईट घटना घडणार असेल, तर ते देखील तुम्हाला आधीच जाणवतं. म्हणून काय करायचं आहे? काय करायचं? तुम्हाला जे काही जर तुम्ही रेग्युलर थडाय चक्र बॅलन्स केलात किंवा ओम या बीजमंत्र जर तुम्ही ऐकलात, तर नक्कीच तुमचं थडाय चक्र बॅलन्स होणार आहे. आता असंतुलित आहे कसं ओळखायचं? तर गोंधळ, एकाग्रता कमी होते, स्वप्न जास्त पडतात किंवा डोकं दुखतं. सतत डोकं दुखल्यासारखं वाटतं. मायग्रेनचा ज्यांना त्रास आहे त्यांनी थडाय चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. किंवा संतुलित कसं करायचं तर त्राटक मेडिटेशन. त्राटक मेडिटेशन म्हणजे आपल्या डोळ्याच्या समोर आता आपण हे आपली नजर आहे बरोबर. एवढ्या समोर एक दिवा लावायचा किंवा मेणबत्ती लावू शकता आणि त्या मेणबत्तीच्या मध्ये जो अगदी बाजूने बघा येलो कलर असतो आणि मध्ये थोडासा ब्लॅक कलर असतो. तर त्या दिव्याच्या ज्योतीच्या समोर तुम्हाला तुमचं म्हणजे तुम्ही लक्ष त्या तिथे ठेवलं पाहिजे. मग काय होईल अक्षरशः जर निगेटिव्हिटी असेल तर तुमच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतील आणि जेवढे अश्रू येतील तेवढीच निगेटिव्हिटी तुमच्या डोळ्यांमधून बाहेर येईल. ओके किंवा शांत वातावरणात तुम्ही बसू शकता. ओमचा जप करून बघा. एवढं रिलॅक्स वाटतं, की पहाटे तुम्ही मुद्दाम ओम जप करून बघा. जसं-जसं तुम्ही कडाय चक्र बॅलन्स कराल, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या पुढे घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या समजायला लागतील. आता क्राउन चक्र, डोक्याच्या शिखरावर म्हणजेच इथे. ओके. याचं तत्व आहे याला कोणतंही तत्व नाही. याचा रंग आहे पांढरा. असं म्हटलं जातं, की दिव्य ऊर्जा हे तत्व आहे. पण आपलं शरीर फक्त 5 तत्वांनीच बनलेलं आहे. ओके. याचं बीजमंत्र आहे अम. ओके. अम. मुख्य कार्य काय तर आध्यात्मिक जोड. ज्यांचं क्राउन चक्र बॅलन्स आहे, ते जास्तीत जास्त अध्यात्माकडे वळतात. ओके. शांती, उच्च चेतना, आत्मज्ञान त्यांना मिळतं. ओके. आणि असंतुलित असतील तर अस्वस्थता वाटतं, विश्वास कमी होतो, मानसिक गोंधळ निर्माण होतो, नकारात्मक विचार सतत त्यांच्या माइंडमध्ये येत असतात. संतुलन कसं करायचं तर ध्यान करू शकता, सहस्त्रार ध्यान म्हणजेच काय लाईट व्हिज्युअलायझेशन आणि रेकी हिलिंग. समजलं तुम्हाला? सातही चक्र समजली तुम्हाला? सातही चक्र समजली का? आज तुम्हाला ग्रुपवर जे मला 7 चक्र असा मेसेज करतील, ज्या ग्रुपला तुम्ही जॉइन आहात, त्या ग्रुपवर ज्या ग्रुपवर तुम्ही जॉइन आहात, त्या ग्रुपवर ॲडमिन म्हणून नंबर जो आहे, त्या नंबरला मेसेज करायचा आहे, की तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन पाहिजे. त्याच व्यक्तींना मी 7 चक्र मेडिटेशन सेंड करणार आहे. ते उद्यापासून तुम्ही रोज करायचं आहे. 7 चक्र मेडिटेशन जर तुम्ही केलाच, खरं सांगते कुठचाही आजार, कितीही मोठा आजार असेल,
जसं 7 चक्र बॅलन्स होतात, हळूहळू त्या चक्राशी रिलेटेड जे काही ऑर्गन आहेत, ते ऑर्गन हील होतात. ओके? त्या चक्राशी रिलेटेड जे ऑर्गन आहे, ते ऑर्गन हील व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे काय करायचं आहे? तुम्हाला 7 चक्रांचा जो आहे हे मेडिटेशन रेग्युलर करायचंय. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का? 7ही चक्र समजली तुम्हाला? तुमच्या शरीरातील 7 चक्र कोणती आहेत? किंवा 7 चक्र कशी बॅलन्स करायची? हे समजलं का? समजलं सगळ्यांना? थंब दाखवा. समजलं सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. समजलं. ठीक. आता आपण बघणार आहोत ऑरा म्हणजे काय. ओके? जस्ट बघूया की ऑरा म्हणजे काय, कारण की आपला ऑरा स्ट्रॉंग असणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि काल तुम्हाला एक प्रॅक्टिकल साठी सांगितलं होतं की दोरा आणि अंगठी तुमच्या सोबत ठेवायचे. घेऊन बसला का? दोरा आणि अंगठी सगळ्यांनी घेऊन बसलाय? दोरा पाहिजे आपल्याला, दोरा पाहिजे. दोरा आणि अंगठी पाहिजे आपल्याला. ओके, तोपर्यंत आपण ऑरा म्हणजे काय हे शिकूया. तर ऑरा हा प्रत्येक व्यक्तीला असतो. लिव्हिंग, नॉन लिव्हिंग जे कोणी असतील प्रत्येक गोष्टीला ऑरा आहे. ओके, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ऑरा आहे. जसं आता बघा की इथे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा तुम्ही फोटो बघताय, बरोबर आहे. तर स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या डोक्याच्या इथून जो व्हाईट कलरचा शॅडो दाखवलेला आहे, हा त्यांचा ऑरा आहे. असं प्रत्येक देवतेच्या फोटोच्या मागे जर तुम्ही बघितलात, तर प्रत्येक देवतेच्या फोटोच्या मागे तुम्हाला ऑरा दिसतो. दिसतो की नाही? प्रत्येक फोटोला असा ऑरा दाखवलेला आहे. आता इथे बघा एक डॉट काढलेला आहे. बरोबर आहे? तुमच्याकडे पेन आणि वही असेल. काय करायचंय? तर त्या वहीवर एक डॉट काढा आणि त्या डॉटकडे एकटक पहा आणि तुम्हाला समजेल की त्याचा ऑरा आहे की नाही. एक वहीवर एक डॉट काढा आणि त्या डॉटवर एकटक बघा, मग तुम्हाला समजेल की ऑरा आहे की नाही. हे जे पाठीमाग पांढरं दिसतं ना, त्याला आपण ऑरा म्हणलो ते परत शिकवलं आपल्याला ऑरा म्हणून. त्यालाच ऑरा म्हणतात. अलका मॅम सोबत कोण आहे का? प्रॅक्टिकल करायचंय ऑराचं म्हणून विचारते. अजून कोणाकडे कोण असेल प्रॅक्टिकल साठी तर बघा. प्रॅक्टिकल साठी कोण आहे का घरात? प्रॅक्टिकल म्हणजे काय? फक्त उभं राहायचंय समोरच्या व्यक्तीने. कारण तुम्हाला सांगते की का प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे की आपला ऑरा स्ट्रॉंग असला तर काय होतं, आपला ऑरा जर वीक असेल तर काय होतं, हे आता आपण बघूया. आता बघा की जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता, लग्न समारंभामध्ये जाता, बरोबर आहे. तर तिथून आल्यानंतर तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटतं, खूप अस्वस्थ वाटतं, हातपाय अगदी दुखतात तुमचे, पेन होतंय, बरोबर आहे. अगदी मार्केटमध्ये जाऊन आल्यानंतर देखील तुम्हाला त्रास. कारण सांगते की प्रत्येक व्यक्ती फक्त पॉझिटिव्ह आहे का? नाही. बरोबर आहे. प्रत्येक व्यक्ती फक्त पॉझिटिव्ह आहे का? प्रत्येक व्यक्तीचा ऑरा पॉझिटिव्ह आहे का? नाही. मग तुम्ही जिथे गर्दीच्या ठिकाणी जाता, त्या ठिकाणी जर एखादी व्यक्तीचा ऑरा निगेटिव्ह असेल किंवा एखादी व्यक्ती निगेटिव्ह असेल, तर त्या व्यक्तीच्या ऑराचा तुमच्या ऑरासोबत कनेक्शन होतं आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तर ते प्रॅक्टिकल घेण्यासाठी जर तुमच्याकडे आत्ता कोण असेल तर सांग. पूजा, रूमवर आहेस का तू? पूजा, प्रॅक्टिकल साठी कोण आहे का? ओके, पूजा व्हिडिओ ऑन कर. अजून कोण आहे? ओके, 5 मिनिटं देते, तिला रेडी व्हायला सांग. ओके, म्हणजे ऑरा आपला कसा चेक करायचा,
आणि का मी तुम्हाला सांगते, तर एखाद्या व्यक्तीला जर बरं नसेल तर जसं डॉक्टर टेथोस्कोप यूज करून बघतात, चेक करतात, बरोबर. जर तुम्ही ऑरा कसा चेक करायचा, ऑरा कसा क्लीन्स करायचा हे जर तुम्ही शिकलात ना, तर विदाऊट टच करता एखाद्या व्यक्तीला जर बरं नसेल किंवा शारीरिक लेवलवर पेन असेल तर तुम्ही ते ओळखू शकणार आहात. तर तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला बरं नसेल, तर त्या व्यक्तीला शारीरिक लेवलवर कुठे पेन होत असेल, तर तुम्ही ओळखू शकणार आहात. ओके? तर ऑरा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो, सजीव, निर्जीव प्राण्यांमध्ये असतो. तर तुम्ही डॉट काढून बघितला का? ऑरा दिसतोय तुम्हाला? ऑरा दिसला का? बघितला सगळ्यांनी? अलका मॅम, एक डॉट काढायचा आहे वहीवर आणि बघा त्या डॉटकडे तुम्हाला बाजूने सर्कल दिसेल, व्हाईट कलरचा एक कलर दिसेल. तो आहे त्या डॉटचा ऑरा. ओके? असा प्रत्येक गोष्टीला ऑरा असतो. जसं तुम्ही त्या वहीवर जर पेन ठेवला तर त्या पेनच्या बाजूने देखील तुम्हाला एक व्हाईट कलरचा प्रकाश दिसेल. तो आहे त्या पेनचा ऑरा. ओके? जर तुम्ही पेन ठेवलात त्या वहीवर तर बाजूने बघा, शॅडो बद्दल मी बोलत नाहीये, तर त्या बाजूने एक व्हाईट कलरचा प्रकाश दिसेल. तो आहे त्या पेनचा ऑरा. ओके? तुम्हाला जर एका व्यक्तीचा ऑरा बघायचा असेल तर काय करायचं, आता हे आहे ऑरेंज कलर, लाईट कलर पाहिजे. एक वेळ हा कलर चालेल किंवा व्हाईट कलर. तर त्या व्यक्तीला समोर ठेवायचंय, म्हणजे असं आता जशी मी दिसते ना तसं. ओके? भिंतीला अगदी टेकून ठेवायचं उभं त्याला आणि त्याच्या नाकाच्या इथे बघायचंय. मग तुम्हाला त्या व्यक्तीचा पण ऑरा तुम्हाला दिसेल. आता माझा ऑरा दिसतो का बघा तुम्हाला? माझ्या आजूबाजूला तुम्हाला एक शॅडो दिसते का बघा एकच. माझा ऑरा बघा, तुम्हाला व्हाईट कलरचा प्रकाश दिसतो का? दिसला तर मला सांगा. ओके? हो, दिसतोय? दिसतो मॅम. हा आहे आपला हो. ऑरा. जेवढं तुम्ही साधना कराल तेवढा ऑरा तुमचा स्ट्रॉंग होतो. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांग, का आपला ऑरा स्ट्रॉंग असावा? एका ऑफिसला जाणाऱ्या महिला असतील किंवा घरात असतील, जर कोणी तुमच्याबद्दल गॉसिप करत असेल ना, तर तुम्ही नकळत तिथपर्यंत पोहोचता. एवढा ऑरा तुमचा स्ट्रॉंग असेल. जर तुमच्याबद्दल कोण गॉसिप करत असेल, तुमच्याबद्दल जर कोण वाईट बोलत असेल, तर नकळत तुम्ही तिथे जाणार. ज्या गोष्टी तुमच्याबद्दल वाईट होत असतील त्या गोष्टी तुम्हाला जाणवतात. ओके? तर हा आहे आपला ऑरा, जेवढा तुम्ही स्ट्रॉंग ठेवाल, कारण की एखाद्या व्यक्तीने जर तुमच्यावर नकारात्मक ऊर्जा जर टाकायचा प्रयत्न केला किंवा एखाद्या व्यक्तीने जर तुमच्यावर सायकिक अटॅक किंवा ब्लॅक मॅजिक वगैरे जे म्हणतात ते जर तुमच्यावर करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं? ब्लॅक मॅजिक केल्यानंतर ऑरा जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर त्याचा रिझल्ट तुमच्या बॉडीवर होत नाही. आणि जर ऑरा वीक असेल तर ब्लॅक मॅजिक तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये आधी येतं आणि त्यानंतर तुमच्या 7 चक्रांना अफेक्ट करतं आणि त्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटणं, कसं तरी वाटणं. तुम्ही डॉक्टरकडे जाताय पण डॉक्टर सांगतायत की तुमचं सगळे रिझल्ट नॉर्मल आहेत, तरी पण तुम्हाला कसं तरी वाटतं. त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण आहे तुमचा ऑरा वीक आहे. ओके, तर प्रॅक्टिकल करूया आपण ऑराचं. प्रॅक्टिकल करायचं का पूजा? तर पिन मध्ये हो. घेते. अजून कोणाकडे एखादं जर स्टुडंट असेल, क्लायंट असेल तर सांगा. कॅमेरा ऍडजस्ट करायचा आहे. कॅमेरा ऍडजस्ट कर बघू. आता ऑरा चेक करण्यासाठी काय करायचं तुम्ही नंतर प्रॅक्टिकल करून बघू शकता. समोरच्या व्यक्तीला सरळ उभं करून ठेवायचं आहे. ओके? समोरच्या व्यक्तीला समोर असं उभं करून ठेवायचं आहे आणि जे प्रॅक्टिकल करताय त्यांनी काय करायचंय, रेखीची प्रार्थना करायची. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. माझ्या आई वडिलांची आभारी आहे. समस्त गुरुजनांची आभारी आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या 5 तत्वांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. आता दोघांनी काय करायचं, थोडीशी पूजा लांब हो, प्रज्ञाला तिथेच राहू दे. पूजा मागे हो, अजून मागे हो. ओके, दोन्ही हात रब करून दोघांनी हात असे ठेवायचे. ओके, दोन्ही हात रब करून दोघांनी हात असेच ठेवायचे. प्रज्ञा तू एका ठिकाणी स्थिर राहायचं आहे आणि पूजाने हळूहळू पुढे येऊन बघायचंय. ओके,
की तिथे तुम्हाला समजेल की एका ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असं चुंबकासारखं वाटेल आणि तो आहे तुमचा ओरा क्षेत्र. चुंबकासारखं वाटतंय का? बघा, हे आहे ओरा क्षेत्र तुमचं. हे ओरा क्षेत्र जेवढं स्ट्रॉंग असेल, आता समजलं का तुम्ही बाहेरून आल्यानंतर, गर्दीच्या ठिकाणाहून आल्यानंतर तुम्हाला त्रास होतो, समजलं? कसा तुमचा ऑरा दुसऱ्या व्यक्तीच्या ऑरा सोबत कनेक्टेड होतो हे तुम्हाला समजलं का? तुमचा ऑरा कसा दुसऱ्या व्यक्तीसोबत कनेक्टेड होतो हे तुम्हाला समजलं का? बरोबर आहे, समजलं तुम्हाला कसा ऑरा? अरे समजलं की नाही? दम दाखवा. ओके, आता आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिकल करायचंय, तसंच राहायचं आहे उभं, की समोरच्या व्यक्तीला जर कुठे पेन होत असेल तर ते कसं ओळखायचं? तर त्यासाठी सेम रेकीची प्रार्थना, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माझ्या आई वडिलांची आभारी आहे, समस्त गुरुजनांची आभारी आहे, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या 5 तत्वांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात रब करायचे आहेत. ओके, फक्त पूजा काय करेल की त्या व्यक्तीच्या क्राऊन चक्रापासून हळूवार खाली यायचं. ओके, जरा जवळ जायचं आहे. हा, आणि क्राऊन चक्रापासून हळूवार खाली यायचं आहे. जिथे कुठे तुम्हाला जडत्व जाणेल तिथे थांबायचं. तुमच्या हाताला जडत्व जाणवेल, जिथे कुठे जडत्व जाणवेल तिथे थांबायचं आहे. हळूवार खाली यायचं आहे. जिथे कुठे जडत्व जाणवत आहे तिथे थांबायचं आहे. किंवा एखादं चक्र इम्बॅलन्स असेल तरी देखील तुम्हाला ते जाणवतं. आनंद सर, जाणवतं की नाही? कुठे जाणवलं? ओके, आता तिला विचार की तिथे पेन होतोय का? पेन होतोय का? अनम्यूटचा ऑप्शन देते मी, एकच मिनिट. तिला पेन होतोय का तिथे विचार. ओके, बर्निंग सेन्सेशन होत, समजलं तुम्हाला? एखाद्या व्यक्तीला जर पेन होत असेल, एखाद्या व्यक्तीचं चक्र इम्बॅलन्स असेल, किंवा एखाद्या व्यक्तीला जर बरं वाटत नसेल, एखाद्या व्यक्तीला, तर तुम्ही विदाऊट टच चालात की नाही तुम्ही डॉक्टर? ज्यांनी ज्यांनी शक्तिपात घेतलेला आहे ते हे सगळे प्रॅक्टिकल करू शकतात. विदाऊट टच तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर बरं नसेल, एखाद्या व्यक्तीला पेन होत असेल, तर ते तुम्ही ओळखू शकता. ओके, हे आपलं ऑरा. आपला ऑरा स्ट्रॉंग कसं करायचं हे आपण मास्टर लेवलला शिकत असतो. ओके, तर आताच आज आपला नेक्स्ट पॉइंट आहे की तुम्हाला मी काल काय सांगितलं होतं? पेन आणि सॉरी, अंगठी आणि दोरा किती जणांकडे आहे आता अवेलेबल? एवढ्या साईजचा पिवळ्या दोरा, कलरचा आहे पण मॅम. अंगठीला दोरा बांधा, अंगठीला दोरा बांधा आणि एवढ्या साईजचा ठेवा. अंगठीला दोरा बांधून एवढ्या साईजचा ठेवायचा आहे. बघा किती साईज आहे दोऱ्याची, एवढी साईज झाली पाहिजे. बघा, कारण काही जण खूप लांब दोरा घेतात आणि मग प्रॅक्टिकल व्यवस्थित. हे आहे डाउजिंग, ह्याला म्हणतात डाउजिंग. हरवलेल्या वस्तू तुम्ही ओळखू शकता, शोधू शकता. ओके, कुठचं चक्र बॅलन्स आहे, कुठचं चक्र इम्बॅलन्स आहे, हे देखील तुम्ही या डाउझरने चेक करू शकता. कुठचाही तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्या प्रश्नाचं आन्सर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या डाउझरला विचारू शकता. ओके, आता काय करायचंय की डाउझरला पहिलं रेकीची प्रार्थना करायची. डाव्या हातामध्ये डाउझर ठेवा, जो तुम्ही आता तयार केलेला आहे तो, आणि उजव्या हाताने त्याच्यावर हात ठेवायचा आणि म्हणायचंय, मी स्वतःची आभारी आहे. ओके, अलका मॅम साठी 2 मिनिटं थांबूया.
तेच बारीक झालं. असं काय मॅडम? ओके, बरोबर आहे. आता डाव्या हातामध्ये ठेवा आणि उजव्या हाताने उजवा हात त्याच्यावर ठेवून म्हणायचंय, मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझ्या आईवडिलांची आभारी आहे. समस्त गुरुजनांची आभारी आहे. पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या 5 तत्वांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि ही ऊर्जा मी या डावझरला देत आहे. हा डावझर माझ्याबद्दल व इतर व्यक्तींबद्दल जे काही मी प्रश्न विचारणार त्या प्रश्नांची योग्य उत्तरं देणार आहे. ओके, आता डावझर असा समोर ठेवायचा आणि त्याला सांगायचं, असा ठेवा बघू, आणि त्याला सांगा स्थिर झालेला असेल, स्थिर झालेला आहे. ओके, आता त्याला सांगा की हे डावझर क्लॉक वाईज फिर. म्हणजेच काय, घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिर. फिरतोय डावझर, फिरतोय, गोल फिरतोय का, घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरतोय का? व्हेरी गुड. रेश्मा मॅम, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे डावझर घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिर. आता त्याला स्टॉप म्हणा बघू, स्टॉप. तुमचं ऐकतो का बघा, स्टॉप. ऐकलं की नाही त्याने? हो. आता त्याला सांगायचं की हे डावझर अँटी क्लॉक वाईज फिर, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिर. बघा, मी पण हात हलवत नाहीये, आपणच तो फिर. विरुद्ध दिशेने फिर. हे डावझर अँटी क्लॉक वाईज फिर. फिरला? हो. ओके, आता त्या डावझरला सांगा की माझ्यासाठी यस काय आहे. माझ्यासाठी यस काय आहे, म्हणजे जर मी एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर होय हे काय आहे. डावझरला आधी स्टॉप म्हणा आणि त्याला सांगा की हे डावझर माझ्यासाठी यस काय आहे. बघा, क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे तुमच्यासाठी यस? माझ्यासाठी यश काय? क्लॉकवाईज फिरतोय सगळ्यांचा डावझर? हो. ओके, आता त्या डावझरला विचारा, हे डावझर माझं नाव, जसं आता मी काय विचारेन, हे डावझर माझं नाव उत्कर्ष आहे का, तसंच तुम्ही तुमचं स्वतःचं नाव विचारा. हे डावझर माझं नाव अलका आहे का? हे डावझर माझं नाव रेश्मा आहे का? विचारा, हे विचारा त्या डावझर डावझरला. माझं नाव अलका आहे का? आहे अलका मॅम, तुमचं नाव अलका आहे? डावझर तुमच्या बारशाला आला? हो. डावझर बारशाला आला होता ना? हो. ओके, आता अलका मॅमने विचारा, माझं नाव रेश्मा आहे का? असं तुम्ही वेगवेगळी नावं विचारा. बघा, डावझर क्लॉकवाईज फिरतो की अँटी क्लॉकवाईज. चला रेश्मा मॅम विचारा, माझं नाव पूजा आहे का? स्नेहा मॅम विचारा, माझं नाव भारती आहे का? प्रत्येकाने विचारा एकमेकांची नावं आणि बघा. कसा फिरतोय, विरुद्ध फिरतोय की सरळ फिरतोय? विरुद्ध फिरतोय मॅडम. विरुद्ध फिरतोय. मॅजिक आहे की नाही? हो. हो. आता काय करायचंय, तुमच्या देवघरात 2च ठिकाणी जावा, आपल्याकडे टाइम कमी आहे. तुमच्या देवघराच्या तिथे जावा आणि विचारा की डावझर या ठिकाणची एनर्जी कशी आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं बाथरूमचं डोअर ओपन करा आणि बाथरूमच्या बाहेरच राहून तिकडची एनर्जी चेक करून या. 2 मिनिटं देते पटकन. देवाच्या ठिकाणी, देवखोलीमध्ये आणि बाथरूमच्या.
चेक केलात का? देवघरातील एनर्जी कशी आहे? चेक केला रेश्मा मॅम? कुठे क्लॉक वाईज फिरलं, कुठे अँटी क्लॉक वाईज फिरलं सांगा बघू. कसं काय प्रॅक्टिकल केलं अलका मॅम? देवघराच्या इथे गेल्यानंतर कसं वाटलं? दोन्ही का पण व्यवस्थित फिरलं मॅम. आणि बाथरूमच्या इथे गेल्यानंतर? छान वाटलं पण तिथं पण बाथरूम व्यवस्थित फिरलो. पण तो गोल असा क्लॉक वाईज फिरला घड्याळाच्या दिशेने की असा उलटा फिरला? नाही नाही, सुईचं फिरलं, उलट नाही फिरला. पुन्हा एकदा चेक करून या बाथरूमच्या इथे. उलट नाही फिरला. बाथरूमच्या इथे पुन्हा एकदा चेक करून या. कारण जिथे पॉझिटिव्हिटी असेल तिथे क्लॉक वाईज फिरतो आणि बाथरूम मध्ये घरातील सगळ्यात जी निगेटिव्हिटी जास्त असते ते बाथरूम मध्ये असते. समजलं रेश्मा मॅम? तुमचा काय रिझल्ट आहे सांगा. देवघरात एक मिनिट, तुम्हाला तिथे अनम्यूट साठी ऑप्शन आलेला असेल बघा, अनम्यूट करा, क्लिक करा तिथे. दिदू, हे बाळा तेवढी चप्पल दे रे. रेश्मा मॅम क्लिक करा. सॉरी. याला बोलतात पेंडुलम डाउजिंग. या डाउझरने तुमचं 7 चक्र बॅलन्स आहेत की नाही तुम्ही चेक करू शकता. तुमच्या घराची एनर्जी जी आहे ती चेक करू शकता. तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांची एनर्जी तुम्ही चेक करू शकता. ओके. जर तुमचं एखादं चक्र इम्बॅलन्स असेल तर ते चक्र तुम्ही बॅलन्स देखील या डाउझरने करू शकता. कळलं तुम्हाला? या डाउझरने तुम्ही तुमचं एखादं चक्र हो. इम्बॅलन्स असेल तर ते देखील तुम्ही बॅलन्स करू शकता. हे आहे पेंडुलम डाउजिंग. हे जस्ट तुम्हाला बेसिक. जेव्हा तुम्ही मास्टर लेवल कम्प्लीट करता तेव्हा पेंडुलम डाउजिंग याची कॉस्ट आहे, व्हॅल्यू आहे 7,000 रुपीज. तर हा कोर्स तुम्हाला मास्टर लेवल बरोबर फ्री शिकवला जातो. कारण तुम्हाला सांगते की जे पेशंट डायबिटिक पेशंट आहेत तर त्या पेशंटचं प्रॅक्टिकल करून घेतलं जातं की आधी त्यांनी डाउजिंगने त्यांची शुगर किती आहे ती चेक करायची आणि नंतर त्यांनी ऍक्च्युअल मशीन, जे डायबिटीसचं मशीन असतं त्या स्ट्रीपवर स्वतःचं ब्लड ठेवून ते मशीनद्वारे ब्लड चेक करायचं. तुम्हाला सेम डायबिटीसचं जे काही रेंज आहे, शुगरची रेंज आहे ती तुम्हाला मिळेल. ओके. तसंच ब्लड प्रेशर ज्यांना आहे त्यांनी देखील डाउझरचा यूज करून तुम्ही ब्लड प्रेशर चेक करू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर त्या मशीनद्वारे चेक करायचं, सेम रेंजमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणून हा पेंडुलम डाउजिंग. एखादी केस तुमच्या जवळ आली तर काय करावं, कसं करावं हे देखील डाउजिंगनेच केला. ओके. असे बऱ्याच क्वेश्चनची आन्सर, म्हणजे हे जस्ट बेसिक तुम्हाला सांगितलं, कारण की सगळाच कोर्स तर तुम्हाला इथे फ्री मध्ये शिकवू शकत नाही, एवढा आपल्याकडे टाइम लिमिट आहे. ओके. तर हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला टोटली फ्री शिकवला जातो. टोटली फ्री. अगदी तुम्ही मुलांना अभ्यासाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी बसवता तर त्या ठिकाणचं जे काही हे आहे, ज्या ठिकाणी ज्या टेबलवर तुम्ही अभ्यासाला बसवता तर ती जागा पॉझिटिव्ह आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता. तुमचं किचन रूम पॉझिटिव्ह आहे की नाही हे देखील तुम्ही चेक करू शकता. यस नो चे आन्सर तुम्ही बघू शकतात आणि जसं तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरात एखादा डायबिटीस पेशंट असेल तर त्याची रेंज देखील तुम्ही ह्याने काढू शकता. बरोबर आहे पूजा? आपले जे जुने स्टुडंट आहेत त्यांना अनुभव आहे. ओके. अशा प्रकारे ह्या डाउझरचा तुम्ही खूप छान प्रकारे तुमच्या प्रश्नांची आन्सर देण्यासाठी उपयोग करू शकता. तर याबद्दल काही क्वेश्चन? आतापर्यंत आपण काय शिकलो, कारण की यानंतर आपल्याला 10 मिनिटाचं फक्त मेडिटेशन घ्यायचं आहे की तुमच्या शारीरिक लेवलवर जे काही दुखणे आहेत, व्याधी आहेत, जे काही निगेटिव्हिटी आहे, 7 चक्रांमध्ये निगेटिव्हिटी असते तर ते आज आपण रिमूव्ह करणार. ओके. तर तुम्हाला काही क्वेश्चन आहे आता तुम्ही डाउजिंग बद्दल जे काही शिकलात त्याबद्दल? म्हणून सांगते की बघा की एखाद्या व्यक्तीच्या लग्नाला तुम्ही जाताय, भरपूर सारी खरेदी करताय, बरोबर आहे. जर विकेंडला तुम्ही जाताय तर एखाद्या ठिकाणी जरी तुम्ही एक दिवस जरी बाहेर जेवायला गेलात तरी देखील त्याचं बिल
2 ते 3 हजार आहे. पण 5,555 रुपयांमध्ये तुम्हाला एवढी व्हॅल्यू शिकवली जाते की त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्याशी रिलेटेड आहे. जॉब असेल, करिअरमध्ये ग्रोथ होत नसेल, बिझनेसमध्ये ग्रोथ होत नसेल, बिझनेसमध्ये काही अडथळा येतोय, तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहेत, मुलं ऐकत नाही, मुलांचं अभ्यासात लक्ष नाहीये, मुलं अभ्यासात करत नाहीयेत, या सगळ्या गोष्टींसाठी एकमेव उपाय मी सांगू शकते ते म्हणजे रेखीव ऊर्जा, ज्यासाठी तुम्हाला फक्त एक टाइम इन्व्हेस्ट करायची आहे. लाईफ टाइम तुम्ही त्याचा यूज करू शकता. इन्व्हेस्ट कधी करायचे? फक्त वन टाइम. कारण तुम्हाला सांगते अगदी प्ले ग्रुप पासून 12 पर्यंत दरवर्षी तुम्हाला फी भरावी लागते मुलांसाठी, बरोबर आहे. पण हे जे इन्व्हेस्टमेंट आहे, हे मी म्हणेन इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्यासाठी जी तुम्ही लाईफ टाइम यूज करणार आहात रेखीव ऊर्जा. ओके. तर आता पहिलं सांगा की कोणाला टायमिंग काय राहील मॅम? टाइम हाच राहील, टाइम सेम राहणार. ओके, 9 ते 10. ओके. तर आता मला सांगा की कोणाला काही पेन होतोय का? आता रेखीव ऊर्जा काय करू शकते ते जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक लेडीज बेडवर होती, पूर्ण बेड ऑक्सिजन मास्क लावलेला होता. रेकीचा वापर केल्यानंतर त्या लेडीजचा ऑक्सिजन मास्क विदिन 2 to 3 डेज नंतर विदाउट ऑक्सिजन मास्क ती राहू शकली. विचार करा, एवढं पॉसिबल आहे. फक्त तुमचा ट्रस्ट त्यामुळे आता आणि तुमची प्रॅक्टिस इंग्लिश जर पण काय तुम्ही केलात 100% रिझल्ट आहे. 100% रिझल्ट आहे. तुम्ही कितीतरी असे रिझल्ट ऐकू शकता आणि जर रिझल्ट सांगायचे झाले तर मग आपलं बाकीचं शिकवणार आहे. ओके. तर आता आपण छान प्रॅक्टिकल घेऊ. कोणाला पेन आहे? भारती मॅमला पेन आहे, बरोबर आहे. आणि कोणाला पेन आहे आता? आता कोणाला पेन होतंय का बॉडी लेवलला? रेश्मा मॅम पोटामध्ये दुखतंय. ओके. अलका मॅम तुम्हाला काय? अजून कोणाला काही पेन आहे? पूजाला पेन मॅम होतोय. मला नाही काय, पण माझ्या मिस्टरांना जरा तकलीफ होते. कोणाला पेन होतोय? माझ्या काय पेन मिस्टरांना होतोय होते मॅम? हो जरा. काय पेन होतंय? त्यांना ना मुळे आहे द्याव. काय होतंय? भगंदर का काय म्हणतात तसलं आहे. आवाज येत नाही मॅम. मुळ्यात. मूळव्याध आहे. ओके. त्यांना जरा हो समोर आणू शकता का? कॅमेरा समोर येऊ शकतात ते? हो 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 येत. मी उठू का? हा, उठू शकता. इथून या. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. एकच मिनिट हं. आता सगळ्यांनी प्रॅक्टिकल बघा त्यांचं. आता पेन होतोय सर तुम्हाला? पेन आता येस होत आहे मॅडम. का? ओके. हो होत आहे ना. चप्पल घाला पाया. डावा हात असा घ्या बघू समोर. डावा हात. तुमचा डावा हात असं समोर. आता बघा ही आहे आपली रिंग फिंगर, बरोबर, जिथे आपण अंगठी घालतो. आणि ही आपली मिडल फिंगर आहे. त्याच्यामध्ये इथे हा इथे तुम्हाला कुठेतरी हा ऐक असं वाटेल. सगळ्यांनी चेक करू नका, तुम्हाला ते पॉइंट जाणवणार नाही कारण की त्यांना मिळवायत आहे आता म्हणून तो पॉइंट मिळेल. ओके. तर इथे तुम्हाला कुठे ऐक असं वाटतं का? बघा बघा मी प्रेस करते तसं करून बघा. कुठे असं करायचंय दोन्ही बोटांनी, अंगठ्याने आणि ह्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने. मला दाखव बघू तुम्ही काय करताय. म्हणजे असं दिसलं पाहिजे. वाटतं. हे बघा असं, हा बरोबर. ऐक असं वाटतंय, भरपूर वेदना होत आहेत, असा पॉइंट मिळाला. हो हो. भरपूर वेदना होत आहे तिथे 25 टाइम्स प्रेस करायचंय, तोपर्यंत मी तुम्हाला हिलिंग देते. 25 टाइम्स. दाबा. सर तुमचं नाव काय सांगू शकाल आणि तुम्ही कुठून आहात? अनिल अनिल शिंदे वाकडून बोलतो मी, पुणे. पुणे. ओके.
वेदना होते का बघा हे. हा म्हणलं दुखतं दाबलं. तर पेन कमी होतोय, पेन कमी झाला, जरा उठून चेक करा, जरा फिरून बघा. उठून चेक करा. पेन कमी झाला का कमी वाटतंय का थोडस चेक करा. झालं पॅरालिसिस पेशंटला झालं. देखील रिझल्ट आहे बरं का रेकीचा. पॅरालिसिस हो म्हणजे माहिती आहे तुम्हाला एका बाजूने झालं. रिझल्ट मिळाला, रिझल्ट तुम्हाला. येस मॅडम. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जगाच्या पाठीवर कुठेही एखादी व्यक्ती असू दे तुम्ही हिलिंग पाठवू शकता. तुमचं आपण बघा एक आई म्हणून बाकीच्यांचा विचार नाही केला तरी आपण आपल्या मुलांचा विचार पहिला करतो. बरोबर आहे, बरोबर आहे का? बरोबर. मग बाकी कोणासाठी नाही तरी तुम्ही तुमच्या मुलांसाठी रेकी तुमच्या आयुष्यामध्ये असली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. शेवटी डिसिजन तुमचा आहे, कोणालाही जबरदस्ती नाही. ओके. पण बघा किती मिनिटं लागली, डॉक्टरकडे गेला असता, डॉक्टरने काय सांगितलं असतं, मेडिसिन द्या, मेडिसिन द्या. आता काय करायचं सर, की पहा टॉयलेटला थोडासा प्रॉब्लेम होतोय किंवा तुमचं जे पाणी किंवा त्यामुळेच तुम्हाला तिथे त्रास होते बरोबर मुळव्याधचा. तर काय करायचं तुम्हाला पॉइंट सांगते. तर इथून बघा मी हा. सांगते, असं 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 आणि इथे जिथे तुम्हाला हे मध्ये आहे ना तिथे असं यायचंय. हे बघा इथून करंगळी बोटीच्या इथून हा. इथे यायचंय. उभी लाईन बघा, आता मॅम तुम्ही बघून घेणार, तुमच्याकडून करून घेणार. कसं करायचंय, इथून असं यायचंय, असं असं आणि मग इथे. म्हणजे काय होईल, तुम्हाला टॉयलेट साफ होईल, समजलं, त्रास होणार नाही. आणि जेव्हा त्रास होईल तेव्हा इथे ओके. हा पॉइंट प्रेस करा. हम्म. ओके. पेन ओके. कमी होईल बर 100%. किती ठीक मिनिटामध्ये आहे. पेन कमी झाला सर? 5 मिनिटं तरी 2 लागलीत मिनिटं. का पेन कमी होण्यासाठी? 5 मिनिटं तरी हा. लागलीत का? आता मी मेडिटेशन घेणार आहे, तुम्ही त्यांच्यासोबत बसा आणि मेडिटेशन करा. त्याने काय रिझल्ट मिळतो ते सांगा. ओके. त्यांनी काय रिझल्ट मिळतो ते सांगा. चला सगळ्यांनी मेडिटेशन करूया. सगळ्यांनी मेडिटेशन करायचं का? रेडी आहात सगळे? थोडंसं पाणी पिऊन बसा. डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही आहे. बस ना. खुर्ची घेऊन बसला असाल तर जमिनीवर काहीतरी ठेवा, डायरेक्ट पाय जमिनीवर ठेवायचा नाही. 7 चक्र दिसतील असं बसायचं. कसं मी हिलिंग करू तुमचं, कशी ऊर्जा पोहोचणार तुमच्यापर्यंत? ओके. स्नेहा मॅम रेडी आहात सगळे? सुरुवात करूया. डोळे हलके बंद. एक दीर्घ श्वास आत घ्या. चांगलं असतं ग. सगळ्यांचा ऑडिओ मी बंद ठेवणार आहे, एकानेही ऑडिओ ऑन करायचा नाही. ऍटलिस्ट मेडिटेशनच्या वेळी, म्हणजे स्वतःमुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. ओके. इथून पुढे 10 मिनिटं ऑडिओ बंद राहील. ज्यांना शक्य आहे, ज्यांना रिझल्ट पाहिजे स्वतःच्या आयुष्यामध्ये, त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसा. 100% रिझल्ट मिळणार आहे. ओके. सुरुवात करूया. या दिव्य ऊर्जांचा वापर करून तुमच्या शरीराला जे काही व्याधी आहेत, जे काही दुखणं आहे, पेन आहे, ते कमी करण्यासाठी. ओके. तर अलका मॅम तुम्ही थोडेसे बाजूला बसा आणि सरांना कॅमेऱ्याच्या समोर येईल. ओके. सुरुवात करूया मेडिटेशनला. एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडा. एक दीर्घ आणि खोल श्वास आत घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा. दोन्ही हात मांड्यांवर ठेवा, तळहात आकाशाच्या दिशेने.
इमॅजिन करा की अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा, एक गोल्डन कलरचा प्रकाश तुमच्या आजूबाजू. आता तुम्ही स्वतःला हील करणार. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. एक गोल्डन कलरचा लाईट क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत. क्राउन चक्रामध्ये कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती निगेटिव्हिटी हा प्रकाश रिमूव्ह करत आहे. क्राउन चक्रावर म्हणजेच तुमच्या डोक्याच्या वर, टाळूवर कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर जस्ट रिमूव्ह परमनंटली. जस्ट रिमूव्ह. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर तुमच्या क्राउन चक्रामध्ये असेल तर ती रिमूव्ह आहे. जस्ट रेश्मा मॅम फक्त हात तळहात दोन्ही हात मांडीवर ठेवायचे, बाकी काही करायचं नाही. ओके, इमॅजिन करा क्राउन चक्रातील सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह आहे. तुमचं मेंदू असेल, टाळूचा भाग असेल, निगेटिव्हिटी रिमूव्ह आहे. आता हा दिव्य प्रकाश तुमच्या थडाय चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये थडाय चक्रातील जी काही निगेटिव्हिटी असेल, तुमचे डोळे, कपाळपट्टी असेल, नाक, कान, तोंड, कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, कोणत्याही प्रकारचं पेन असेल तर ते परमनंटली रिमूव्ह आहे. जस्ट रिमूव्ह. अलाव करा तुमच्या शरीराला. जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह परमनंट. आता दिव्य प्रकाश तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. थ्रोट चक्र तुमच्या घशाच्या इथे स्थित आहे. कोणत्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल तर ती परमनंटली रिमूव्ह. परमनंटली रिमूव्ह. दिव्य प्रकाश तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. हा दिव्य प्रकाश तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीचं नाव काढताच मला भरपूर त्रास होतोय, तर त्या व्यक्तीला माफ करायचंय. त्या व्यक्तीबद्दल जर काही निगेटिव्हिटी असेल तर जस्ट रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह परमनंटली. तुमच्या हृदय चक्रामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह परमनंटली. तुमचे फुफ्फुसांमध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर रिमूव्ह आहे. आता हा प्रकाश तुमच्या नाभी चक्रापर्यंत पोहोचलेला, तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. मणिपूर चक्राशी रिलेटेड सर्व ऑर्गन, तुमचं पोट, याला जठर म्हणतो आपण, पॅनक्रियास, लहान आतडं, मोठं आतडं, यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर परमनंटली रिमूव्ह आहे. ब्लॅक कलरचा प्रकाश तुमच्या शरीरातून बाहेर पडताना तुम्हाला जाणवते. ब्लॅक कलरचा प्रकाश तुमच्या शरीरामधून तुम्हाला बाहेर पडताना जाणवतो. परमनंटली रिमूव्ह आहे निगेटिव्हिटी. जस्ट रिमूव्ह परमनंटली. जस्ट रिमूव्ह. आता हा दिव्य प्रकाश तुमच्या स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजेच तुमचं नाभीच्या 3 बोटं खाली स्वादिष्टान चक्र. या स्वादिष्टान चक्रात कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती पूर्णपणे रिमूव्ह झालेली आहे. स्वादिष्टान चक्रातील निगेटिव्हिटी रिमूव्ह झालेली आहे आणि हा प्रकाश तुमच्या रूट चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजेच माकड हाडाच्या शेवटी कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह आहे. बघा, एक ब्लॅक कलरचा प्रकाश तुमच्या शरीरामधून बाहेर येताना तुम्हाला दिसतोय. तुमच्या दोन्ही मांड्या, तुमचे दोन्ही ढोपरं, पोटऱ्या आणि पायाच्या तळव्यामधून एक ब्लॅक कलरचा प्रकाश तुमच्या शरीरातून बाहेर पडताना तुम्हाला जाणवतंय. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी अगदी तुमच्या शरीरामध्ये असेल तर जस्ट रिमूव्ह परमनंटली. सगळी निगेटिव्हिटी तुमच्या शरीरामधून कायमस्वरूपी रिमूव्ह आहे. जस्ट रिमूव्ह परमनंट. अगदी डोक्याच्या केसापासून तळपायापर्यंत कोणत्याही प्रकारची वेदना जर तुमच्या शरीरामध्ये असेल
कोणत्याही प्रकारची वेदना जर तुमच्या शरीरामध्ये असेल, कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर तुमच्या शरीरामध्ये असेल, तर अलाव करा. आता या क्षणी तुमच्या शरीरामधून ती रिमूव्ह होत आहे. आणि हा ब्लॅक कलरचा प्रकाश जो निगेटिव्हिटी आहे, ही निगेटिव्हिटी घेऊन तुम्ही जमिनीच्या भूगर्भात प्रवेश करत आहात. आत खोल तुम्ही हा निगेटिव्हिटी घेऊन तुम्ही जमिनीच्या भूगर्भामध्ये प्रवेश करत आहात. खोल खोल तुम्ही प्रवेश करत आहात. संपूर्ण निगेटिव्हिटी घेऊन तुम्ही जमिनीच्या भूगर्भामध्ये प्रवेश करत आहात आणि लांबून पाहताच तुम्हाला तिथे एक मोठा काळा दगड दिसतोय. लांबून बघताच तुम्हाला तिथे एक मोठा काळा दगड दिसतोय आणि तुम्ही तुमची जी काही निगेटिव्हिटी आहे त्या काळ्या दगडाला बांधून ठेवलेली आहे. तुमच्या शरीरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, माइंड लेवलची निगेटिव्हिटी आहे, ती निगेटिव्हिटी तुम्ही त्या काळ्या दगडाला बांधून ठेवलेली आहे. आणि एकच घाव करून त्या दगडाचे तुकडे तुकडे झालेले आहेत आणि तुमचं नातं त्या निगेटिव्हिटी सोबतचं कायमस्वरूपीचं तुटलेलं आहे. तुमचं नातं त्या निगेटिव्हिटी सोबतचं, तुमचं नातं त्या पेन बरोबरचं कायमस्वरूपीचं तुटलेलं आहे. जस्ट रिमूव्ह परमनंटली, जस्ट रिमूव्ह परमनंटली, जस्ट रिमूव्ह परमनंटली, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह परमनंटली, जस्ट रिमूव्ह परमनंटली, जस्ट रिमूव्ह परमनंटली, जस्ट रिमूव्ह परमनंटली. अलाव करा तुमच्या शरीराला आता मुक्त होण्यासाठी. अलाव करा तुमच्या शरीराला आता मुक्त होण्यासाठी. आता पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर यायचं आहे. हळूहळू तुम्ही पृथ्वी तलावर आलेला आहात तुमच्या स्वागतासाठी. रंगीबिरंगी फुलझाडं तुम्हाला दिसत आहेत आजूबाजूला. वेगवेगळ्या फुलांचा सुगंध तुम्हाला जाणवतोय. वेगवेगळ्या फुलांचा सुगंध तुम्हाला जाणवत आहे. या पृथ्वीच्या भूगर्भातून एक लख्ख व्हाईट प्रकाश तुमच्या तळपायांमधून प्रवेश करत आहे. पृथ्वीच्या भूगर्भामधून एक लख्ख व्हाईट प्रकाश तुमच्या तळपायांमधून शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमचे दोन्ही तळपाय, पोटऱ्या, दोन्ही गुडघे, मांडी, रूटचक्रापर्यंत हा प्रकाश पोहोचलेला आहे. तुमचं रूटचक्र व्हाईट कलरच्या प्रकाशाने अगदी तेजोमय झालेला आहे. लख्ख व्हाईट प्रकाश तुमच्या रूटचक्रापर्यंत पोहोचलेला आहे. त्यानंतर स्वादिष्टान चक्रापर्यंत व्हाईट प्रकाश पोहोचलेला आहे. लख्ख व्हाईट प्रकाश तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. मणिपूर चक्रातून हार्ट चक्र, थ्रोट चक्र आणि नंतर थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्रापर्यंत हा व्हाईट प्रकाश पोहोचलेला आहे. हा व्हाईट प्रकाश तुमच्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होतोय. तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण व्हाईट प्रकाश तुम्हाला दिसत आहे. हा लख्ख व्हाईट प्रकाश तुमच्या शरीराला आता संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी, पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. हा व्हाईट प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीराला सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. हा व्हाईट प्रकाश तुमच्या शरीराला सकारात्मक ऊर्जांनी सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. संपूर्ण अवयव आता हील होत आहे. संपूर्ण बॉडी हील होत आहे. हा लख्ख व्हाईट प्रकाश तुमच्या शरीराच्या अवतीभोवती तुम्हाला दिसत आहे. तुमचा ऑरा पूर्णपणे पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. तुमचा ऑरा पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. तुमचं संपूर्ण ऑरा क्षेत्र पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण झालेलं आहे. तुमच्या दोन्ही हातांमधून व्हाईट प्रकाश प्रवाहित होते. तुमच्या दोन्ही हातांमधून व्हाईट प्रकाश प्रवाहित होते. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. दोन्ही हात रब करायचे आहे. डोळे उघडायला घाई करू नका. दोन्ही हात रब करा आणि डोळ्यांवर ठेवा. बंद काळोखामध्ये दोन्ही डोळे ओपन करा. तयार झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा संपूर्ण शरीरावर स्प्रेड करायची आहे. तयार झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा संपूर्ण शरीरावर स्प्रेड करा. स्लोली कम बॅक, स्लोली कम, स्लोली कम बॅक. व्हेरी गुड, व्हेरी. थोडस पाणी पिऊन घ्यायचं. थोडस पाणी पिऊन घ्या.
काय रिझल्ट होता रेश्मा मॅम? जरा चालून बघा बघू. रिझल्ट पाहिजे, 100% रिझल्ट. शिंदे सर, रिझल्ट आहे. पेन कमी झाला. अनम्यूटचं ऑप्शन दे. अलका मॅम अनम्यूट करा बघू. भारती मॅम, पेन कमी झाला. बोला ना. अनम्यूटचं ऑप्शन दिले, आधी अनम्यूट करा. स्वतःला अनम्यूट करा. Vivo V2252. मॅम तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिले बघा, क्लिक करा मॅम. Vivo V2252 असं नावाने ज्या जॉईन झालेल्या आहेत, येल्लो कलरची साडी नेसून आहे त्या मॅम. हा, भारती मॅम अनम्यूट करा. रेश्मा मॅम अनम्यूट करा. तुमचा काय रिझल्ट आहे सांगा बघू. अलका मॅम, सरांना बरं वाटलंय? हो. रेकी वर्क करते? हो. अजूनही जर तुम्हाला डाऊट असेल तर इम्पॉसिबल. रेकी वर्क करते. त्यांना मूळ व्याधाचा हो त्रास होत करते. होता. 9:45 पर्यंत त्रास होत होता. जसं हिलिंग दिलं हो. आणि ते एक प्रॅक्टिकल केलं, मेडिटेशन केलं, रिझल्ट मिळाला. रेश्मा मॅम तुम्हाला रिझल्ट मिळाला? पोटात दुखत होतं, कमी झालं. अनम्यूटचं ऑप्शन दिले बघा मॅम, क्लिक करा. प्रकाश सर, तुम्ही पूर्ण प्रॅक्टिकल केलं, मेडिटेशन पूर्ण केलं आता? हा रेश्मा मॅम बोला. अनम्यूट करा आधी. तुम्ही अनम्यूटच करत नाही आहात. क्लिक होत नाहीये का? पुन्हा एकदा अनम्यूटचं ऑप्शन पाठवते बघा. खरं सांगते की हा फ्री वर्कशॉप आहे, पण शिंदे सरांचं, अनिल शिंदे नाव आहे त्या सरांचं, बरोबर आहे. त्यांना मुळव्याधचा त्रास होता. विदाऊट मेडिसिन त्यांचा त्रास कमी झाला. आता सांगा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरजच नाही. ओके रेश्मा मॅम, तुम्ही मेसेज टाकू शकता चॅट बॉक्स. भारती मॅम, रिझल्ट काय आहे? तुम्हाला पेन होत होतं असं तुम्ही सांगितलं. पेन कमी झाला. अनम्यूट करा. अनम्यूट केल्याशिवाय कसं समजेल? तिथे अनम्यूट असं तुम्हाला मेसेज येईल, तिथे फक्त क्लिक करायचंय. कुठे येतं मला पण माहिती नाही. ओके, रेश्मा मॅमला रिझल्ट मिळाला. पोटात दुखायचं थांबलं? थांबलं की नाही? थंब दाखवा. थांबलं तर हो, थंब. पोटात दुखायचं थांबलं तर थंब दाखवा. ओके भारती मॅम, पेन कमी झालं? पेन कमी झालं भारती मॅम? रेकी वर्क करते? ह्या पवित्र ऊर्जा आहेत, जेवढ्या या ऊर्जांवर तुम्ही विश्वास ठेवाल, आयुष्यातील असं अशी कुठची गोष्ट नाहीये ज्या गोष्टीवर तुम्ही रेकी ऊर्जांतून हिलिंग देऊ शकता. पुन्हा सांगते, रेकी कशा कशावर वर्क करू शकते. शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर कुठचाही प्रॉब्लेम असेल, सॉल्व्ह. मुलं ऐकत नाहीत, मुलं अभ्यास करत नाही, मुलं जेवत नाहीयेत, मुलांचा अभ्यास केलेला लक्षात राहत नाहीयेत, रेकी वर्क करू शकते. जॉब मिळत नाहीये, मिळालेल्या जॉबमध्ये इन्क्रीमेंट होत नाही, बिझनेस चालत नाहीये, कुठेतरी एखाद्या व्यक्तीला पैसे तुम्ही दिलेले आहेत, ते पैसे परत तुम्हाला मिळत नाहीयेत, तर त्या व्यक्तीबरोबर कनेक्शन स्थापन करून टेलिपॅथीने तुम्ही त्या व्यक्तीकडून पैसे तुम्ही परत मिळू शकता. अडकलेलं काम होत नाहीये, असं कुठची गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नाहीये ज्या गोष्टी तुम्ही हील करू शकता. पण रेकी ही जादू नाही. तुम्ही किती श्रद्धेने रेकी यूज करता तुमच्या लाईफमध्ये, तुमची किती श्रद्धा आहे त्या रेखी ऊर्जांवर, किती तुम्ही ट्रस्ट ठेवता, तेवढ्या लवकर तुम्हाला रिझल्ट मिळणार. समजलं? आणि त्यामध्ये तुम्हाला सांगते की प्रॅक्टिस खूप महत्वाची.
छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही रेकी ऊर्जा जर यूज केला तर तेवढ्याच ऊर्जा तुमच्या ऍक्टिव्हेट होतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला रेकी ऊर्जा तुम्ही यूज करू शकता. ओके. आता तुम्हाला एक मनी मंत्र देते. जाता जाता आपण 5 मिनिटं एक्स्ट्रा घेऊ. मनी मंत्र असा कुठचा मंत्र नाही जसं आपण म्हणाल की गणपती स्तोत्र आहे तसं मंत्र आहे की काय मॅडमकडे, तर असं काही नाही. मनी मंत्र म्हणजे अशा काही गोष्टी ज्या गोष्टी केल्याने तुमच्या जे काही अडकलेले पैसे असतील किंवा तुमचा मनी फ्लो जो आहे तो स्ट्रक झालेला असेल तर तो मनी फ्लो इन्क्रीज होणार आहे. तर एक उपाय तुम्हाला सांगते. तो उपाय आहे एक रेमेडी, ती म्हणजे भीमसेनी कापूर आणि 5 विलायची. भीमसेनी कापूर आणि 5 विलायची तुम्हाला एका पेपरमध्ये त्याची पुडी बांधायची छोटीशी आणि ती तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायची. पण याआधी तुमच्या पर्सचे वॉलेट क्लीन असलं पाहिजे. कुठचंही मेडिकलचं जे प्रिस्क्रिप्शन असतं जे डॉक्टर लिहून देतात ते कधीही तुमच्या वॉलेटमध्ये पर्समध्ये ठेवायचं नाही. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच महत्वाच्या गोष्टी तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायचे किंवा पर्समध्ये ठेवायचे. आता बघा रेश्मा मॅम, अलका मॅम म्हणजे आपल्या ज्या ताई आहेत त्यांनी काय करायचं, क्लास संपला की एकदा आपली पर्स अशी ओपन करून उलटी करून बघायची. किती वर्षांचा संसार तुम्ही त्यामध्ये साठवून ठेवलाय, ज्या गोष्टींचं गरजच नाहीये त्याला जाळून टाकायचं. का मॅडम तुमची एकदा म्हणणं परत बोलाल का? काय बोलताय सर? एकदा परत तुम्ही ते भीमसेनी कापूर आणि ते परत बोलाल का? भीमसेनी कापूर, भीमसेनी कापराच्या वड्या येतात एवढ्या एवढ्या. भीमसेनी कापूरच यूज करायचा, रेग्युलर कापूस नाही. कापूर, सॉरी कापूस नाही, कापूर. ओके. भीमसेनी कापूर आणि आता बघा बोलता बोलता सॉरी, नाही तर तुम्ही मार्केटमध्ये शोधाल की मॅडमने भीमसेनी कापूस सांगितला, कुठे मिळतो का, कुठे मिळतो का, तर तसं नाहीये. भीमसेनी कापूर आणि 5 विलायची. शिरा करता त्यामध्ये घालताना वेलची, त्या 5 विलायची. ओके. ओके. ते एका पेपरमध्ये घ्या, छान असं त्याला त्याची पुडी बांधा आणि तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा आणि सांगा की तुम्हाला काय रिझल्ट. ओके. त्यानंतर घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाण्यासाठी एक दिवा लावायचा आहे. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता त्या उजव्या बाजूला, समजलं? मेन डोअरच्या इथे उजव्या बाजूला तुपाचा दिवा, तुपाचा दिवा, त्यावर 2 ते 3 भीमसेनी कापूरच्या वड्या आणि त्यावर लवंग. भीमसेनी कापराच्या वर लवंग ठेवायचं तरच ते जळतं. घरात येणारी निगेटिव्हिटी रिमूव्ह होते. ओके. त्यानंतर आता सांगा किती लेडीज अशा आहेत की मार्केटमध्ये गेल्यानंतर 20 रुपयाला 2 जर हे मिळत असतील भाजीच्या जुड्या तर 3 किती जण मागतात? अलका मॅम बरोबर आहे. आता बघा तो बिचारा भाजीवाला हो 10 रुपयाला एक पेंडी, बरोबर आहे. किती रुपये कमवत असेल? पण तेच जर तुम्ही मॉलमध्ये गेलात किंवा अगदी चांगल्या दुकानात गेलात तिथे लिहिलेलं असतं फिक्स रेट, 1 रुपया तरी कमी करता का? नाही नाही. मग का त्या बिचाऱ्या साध्या माणसांबरोबर आपण एका एका रुपयासाठी भांडतो? मुंबई पुण्यामध्ये राहणारे व्यक्ती, जे मी पण अनुभवलंय जेव्हा मी मुंबईला जॉबला, रिक्षावाल्याकडून 2 रुपये घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. बिचारा तो शोधत असतो कुठेतरी तो, बरोबर आहे. त्या 2 रुपयाने आपण डबल माळ्याचं घर बांधणार आहोत का? पण जर तुम्ही बोललात की हे 2 रुपये त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंद आणू दे, नाही होणार का? जर तुम्ही त्याला बोललात की ओके भैया हो रहने दो किंवा राहू दे, 2 रुपयासाठी त्याला किती आनंद होईल? होईल की नाही? होईल की नाही प्रकाश सर? तुम्ही मुंबईला राहता, 2 होईल ना. रुपये जर त्या व्यक्तीकडे तुम्ही ठेवलं तर त्याला आनंद होईल. आपण काय म्हणतोय, मनी एनर्जी कशी क्रिएट करतोय की एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही पैसे दिलात, साडी पाहिजे छान, पण जर आपल्या वॉलेटमधून पैसे जात असतील तर बापरे, असं घडतं. छान छान साड्या पाहिजेत
पण जेव्हा पे करावं लागतं तेव्हा म्हणतात एवढी महाग आहे. मग त्यावेळी काय एनर्जी क्रिएट करायची आहे, तर हे पैसे मी ह्या व्यक्तीला देत आहे. हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे. या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त करून हे पैसे माझ्याजवळ मल्टिप्लाय होऊन येत आहे. येणार ही एनर्जी तुम्ही क्रिएट केलात तर. जिथे तुम्ही एनर्जी ब्लॉक करताय होय. एक रुपयासाठी एक दोन आता बघा घरात 1-2 रुपये असेच कुठेतरी पडलेले असतात कुठेतरी असे ठेवलेले असतात ज्याचा तुम्हाला विचारही नसतो. पण त्या भाजीवाल्याकडनं मात्र 2 रुपये घ्यायचे, 5 रुपये घ्यायचे. त्या रिक्षावाल्याकडून मात्र 1 रुपया घ्यायचा, 2 रुपये घ्यायचे. त्याला सोडायचं नाही. असं करू नका. मनी एनर्जी ब्लॉक करू नका. जेव्हा तुम्ही सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही अर्निंग करत असाल तर एक फिक्स अमाऊंट ठेवायचे. फिक्स अमाऊंट म्हणजे फिक्स पर्सेंटेज की मी माझ्या कमाईचं जो काही नेट प्रॉफिट आहे त्या प्रॉफिट मधून मी 1%, 2% किंवा 5% दान करणार. डोनेशन सुरुवात करा. कारण की कुठची एनर्जी बघा, जर तुम्ही आनंद दिला तर तुम्हाला आनंद मिळतो. बरोबर आहे. जर तुम्ही दुःख दिलात तर समोरची व्यक्ती पण अशी बसेल. बरोबर आहे की तुम्ही दुःखाच्या गोष्टी सांगल्या तर तो हसत राहणार आहे का? हसणार आहे का? जर तुम्ही दुःख जर समोरच्या व्यक्तीला सांगताय तर ती व्यक्ती देखील दुःखी बसते अशी. आणि जर तुम्ही हसून खेळून आनंदाने एखादी गोष्ट शेअर करताय तर समोरची व्यक्ती पण तुम्हाला आनंद देते. एनर्जी कशी वर्क करते? जे तुम्ही द्याल ते मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येईल. म्हणून डोनेट करायला सुरुवात करा. डोनेट करा म्हणजे अगदीच 10,000, 15,000, 20,000, 1,00,000 असं डोनेशन द्या. छोट्या छोट्या गोष्टी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तर भरपूर अशा गोष्टी आहेत जे तुम्ही डोनेट करू शकता. ते म्हणजे सगळ्यात पहिलं मुलांवर फोकस करा. जर एखाद्या विद्यार्थ्याला शिकायची आवड आहे आणि ते विद्यार्थी जर त्याचं फायनान्शियल प्रॉब्लेम असेल घरून तर अशा ठिकाणी तुम्ही डोनेट करा. का तुम्ही जर एक छान त्याला बॅग आणून दिली स्कूल बॅग, त्या मुलाच्या चेहऱ्यावर किती आनंद असू शकतो. हा आनंद कुठेही मिळणार नाही. जर त्या छोट्या मुलाला जर तुम्ही बॅग आणून दिला तर 1,00,000 रुपयाने सुद्धा ती स्माईल तुमच्या चेहऱ्यावर क्रिएट होणार नाही, जी स्माईल त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्यावर. मग अशा ठिकाणी तुम्ही डोनेट करायचे ज्यामधून तुम्हाला आनंद मिळेल. अगदी मी सांगत नाही 10,000, 15,000 डोनेट करा. 1,000 रुपये कमवताय, 10 रुपयाचा एखाद्या व्यक्तीला वडापाव घेऊन द्या. एखाद्या मुलाला एक पेन घेऊन द्या. कारण जे तुम्ही पेराल तेच उगवतं. जर तुम्ही गव्हाचं बी टाकलात तर आंबे लागणार नाही. तुम्हाला गहूच मिळणार. जर तुम्ही आनंद दिलात तर तुम्हाला मल्टिप्लाय होऊन आनंद मिळेल. जर तुम्ही मनी एनर्जी ब्लॉक न करता जर तुम्ही डोनेशन सुरुवात केली तर ते मनी एनर्जी मल्टिप्लाय होऊन तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. येऊ शकते हो. का? किती जण रेडी आहेत ह्या येऊ शकते. एनर्जी ज्या आतापर्यंत तुम्ही ब्लॉक करून ठेवलाय ते रिलीज करण्याचं? व्हेरी गुड. ऍक्शन घ्या. ऍक्शन घेतला तर तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि हे आपले जुने स्टुडंट करतायत आणि त्यांना खूप छान रिझल्ट आहे. ओके. तर आता आपला सिलेबस कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर काही क्वेश्चन आहे तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. आपली नवीन बॅच जी आहे आज 5 तारीख आहे 10 पासून आपली न्यू बॅच स्टार्ट होणार आहे. आणि ऍडमिशन जे आहे हे ऍडमिशन उद्या रात्री 10 वाजेपर्यंत क्लोज होणार आहे. ओके. कारण की वेगवेगळे हो वर्कशॉप का? आणि त्यातून एक कंबाईन बॅच आपण टेकी लेवल 2 ची स्टार्ट करणार आहोत. उद्या रात्री 10 वाजेपर्यंत ऍडमिशन क्लोज होणार आहे. ओके. तर तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील या रिलेटेड तर ओके. टेकी काय करते? तुमच्या शरीरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह करते आणि नंतर तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी आणते. जर एका मेडिटेशनने किंवा 5 मिनिटाच्या हिलिंगने जर तुमच्या पोटामध्ये दुखायचं थांबलं मॅम तर तुमचे नातेवाईक कुठे असतील, फॅमिली मेंबर्स कुठे असतील, तुम्ही इथून हिलिंग देऊ शकता. हिलिंग देऊ शकता. हो. किती क्रोनिक डिसीज असेल, जो डिसीज म्हणजे जो आजार 10 दिवसांमध्ये ट्रीट होत असेल त्याचा जो टाइम पिरियड आहे तो अगदी कमी होतो.
2 ते 3 दिवसांमध्ये जातं. आता बघा की कोरोनाच्या टाइम मध्ये रेकी ऊर्जा कशी यूज केली, तर डिस्टन्स हिलिंगने पेशंटला पाणी चार्ज करून देत होते आणि रिकव्हरी खूप छान मिळत होती. डिस्टन्स हिलिंगने पेशंटला पाणी चार्ज करून दिलं जातं. रेकी वर्क करते? तुम्ही स्वतःला विचारा, रेकी वर्क करते का? आणि अजूनही ज्यांना प्रश्न आहे की खरंच हा वर्कशॉप झाल्यानंतर पुढे कंटिन्यू करायचं की नाही, एकदा तुम्हाला सांगते की जस्ट लाईव्ह मध्ये एकदा ह्या ऊर्जा स्वीकारून बघा. लाईव्ह मध्ये एकदा ह्या ऊर्जा स्वीकारून बघा आणि नंतर मला सांगा की खरंच तुमच्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं की नाही. काल तुम्ही ऐकलेलं उदाहरण आहे की ज्या व्यक्तीला पहाटे उठल्यानंतर चहा किंवा पाण्याचा ग्लास नाही तर दारूचा ग्लास लागायचा. त्यांच्या उशालाच एक दारूची बॉटल आणि एक ग्लास ठेवलेला असायचा. त्या व्यक्तीच्या मिसेसने त्यांना हिलिंग दिलं, अन्न पाणी चार्ज करून दिलं, डिस्टन्स हिलिंग दिलं आणि आज त्यांनी ते आता स्वतः चालू आहे म्हणून जे ऑफर अशक्य चालू आहे. गोष्ट होती त्या मॅम सांगतात की मॅडम हे शक्यच नव्हतं, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शक्य नव्हतं की ती व्यक्ती दारू सोडू शकते. त्या व्यक्तीने स्वतःहून निर्णय घेतला की मी अल्कोहोल सोडते. कितीही तुम्ही मेडिसिन घ्या, एखादं व्यसन असेल तर ते व्यसन सोडण्यासाठी नाही होत पण त्या व्यक्तीने स्वतः. तुम्ही सेकंड लेवलला आलात ना, कारण की आता त्या मॅडम थोड्याशा बिझी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना अजूनही डिस्चार्ज मिळालेला नाही कारण की ते आयसीयू मधून त्यांना जनरल वॉर्डमध्ये आणलं आहे. तर त्या एकट्याच ते घराचं पण काम करतात कारण की त्यांना पाऊस पडायच्या आधी ते स्वतःच्या घरामध्ये जाणार आहेत. मग त्या सगळ्याच्या गोष्टी आणि हे सगळं त्यांना शक्य होत नाही. त्यांनी कॉल करून सांगितलं मॅम सॉरी मला जॉईन होता येत नाहीये, पण एक दिवस नक्कीच तुम्ही जेव्हा मास्टर लेवलला घ्याल तेव्हा तुमची त्यांच्याशी भेट घडून येईल की कसं त्यांनी हे सगळं साध्य केलं आणि तुम्हाला ते नक्कीच गाईड करू शकतात की कसं करायचं. ओके चालेल. काही क्वेश्चन? थांबूया इथेच. तुमचा हो अर्धा मॅम, तास मी एक एक्स्ट्रा विचारायचं घेतला. होतं. तुमचा सगळ्यांचा अर्धा तास मी एक्स्ट्रा एक घेतला त्याबद्दल विचारायचं होतं. सॉरी. बोला अलका. मिस्टरांनी दुसऱ्याला पैसे दिलेले ते म्हणतात कधी भेटते ते. रेकी म्हणजे जादू नाही. रेकी म्हणजे जादू नाही. सेकंड लेवलला आल्यानंतर तुम्हाला टेलिपॅथी शिकवलं जातं. त्या टेलिपॅथीद्वारे तुम्ही त्या व्यक्तीच्या माइंड बरोबर कनेक्शन करून त्या व्यक्तीला ते पैसे देण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करू शकता. अदरवाईज तुम्हाला ग्रीड लावायला हा. शिकवलं जातं. एकच मिनिट, तुम्हाला ग्रीड कसं लावायचं ते दाखवते. त्याला दुसऱ्या स्टेप. हे आहे मनीसाठी ग्रीड. हे ग्रीड क्रिस्टल आणि काही प्रोसिजर असते. तर हे ग्रीड लावायला तुम्हाला शिकवलं जातं. तुमचा जो काही अर्निंग गोल आहे त्याच्यासाठी त्याला बोलतात ग्रीड. ओके, हे ग्रीड बनवायला तुम्हाला शिकवलं जातं आणि ते ग्रीड तुम्हाला कसं हील करायचं आणि तुमच्या आर्थिक समृद्धीपर्यंत कसं पोहोचायचं हे तुम्हाला शिकवलं जातं. ओके, त्यामुळे रेकी म्हणजे अजिबात मॅजिक नाहीये. तुम्ही जसं म्हणाल मी रेकी 10 दिवस शिकणार आणि 11व्या दिवशी माझे पैसे येणार. तुमच्या लाईफ मध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही ब्लॉकेजेस आहे ते पहिले रिमूव्ह होणार आणि नंतर बघा पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये, तुमच्या संपूर्ण घरामध्ये. ओके, थांबूया इथेच. जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल, जर तुम्हाला पेमेंट रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, इथेच थांबूया. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. अगदी उद्याच्या दिवस करायचं हा, आजचा आपला शेवटचा दिवस आहे. फोनवर बोलते. उद्या 10 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. काही प्रॉब्लेम असेल टेन्शन बर घेऊ बर, ठीक नका, आहे. कॉल करा. नाही. प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही रेकी जॉईन करत नाहीये असं व्हायला नको. मग माझा गुरुपणाचा काय उपयोग. जर मी स्वतःला आज म्हणते की मी गुरु आहे किंवा मी रेकी शिकवते, मी रेकी ग्रँडमास्टर आहे आणि फक्त एखादा प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही जर जॉईन होत नसाल तर तुम्ही कॉल करा. याचा अर्थ असं नाही की प्रॉब्लेम नसताना सुद्धा सांगायचं मॅम प्रॉब्लेम आहे, असं नाही. ऊर्जा आहे, खूप पवित्र ऊर्जा आहे. तेवढ्याच पवित्र मनाने ह्या ऊर्जा
काय करायचे आहे? आत्मसात करायच्या आहेत. ओके, तर सगळ्यांनी तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल कोटी कोटी आभार. ही दिव्य रेखी शक्ती तुमच्या आयुष्यात येण्यासाठी मला माध्यम ठरवलं त्याबद्दल तुमचे आभार, या ईश्वराचे आभार. ही दिव्य रेखी शक्ती एंजेलिक ऊर्जा तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्राप्त करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू.